प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिकृत अर्थात परिवर्तन महाशक्ती या आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी तुमच्या समोर उभा आहे तुमचं अनमोल असं मत मागण्यासाठी। मित्रांनो, निवडणुका तुम्हाला काही नवीन नाहीये, उमेदवार तुम्हाला काही नवीन नाही, तुम्ही अनुभवाने इतके श्रेष्ठ आहात असे अनेक तुम्ही त्या ठिकाणी निवडणुका बघितल्यात, अनेक उमेदवार बघितले, पण निश्चितच एक वेगळेपण आमच्या दृष्टीने तुमच्या समोर आहे। आपण निवडणुकीच्या मानसिकतेचा पॅटर्न बदलवायला निघालोय। मानसिकतेचा पॅटर्न काय की अमुक त्यांनीच ही निवडणूक लढवावी, अमुक त्याच लोकांनी ज्यांच्याकडे ताफे आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे त्यांचा संपूर्ण वेळ त्या संपत्तीचं संरक्षण करायला जातो, पण निवडणुकीच्या वेळेस येऊन सांगतात की आम्ही तुमच्या आहोत। जर त्यांचं हे खरं असेल तर देऊन टाका मत त्यांना, पण जरा आत्मपरीक्षण करा, त्यांच्याकडे वेळ नसताना तुम्ही त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी लादता का? तुम्ही म्हणाल हा तर दैवतचा, हा तर आपल्या समोर 24 तास असतो, हा कसा आमदार होतो? पण आपणच आमदार घडवतो आणि आमदार आपलाच असावा या भावनाच आपल्या मारून टाकल्या आणि परक्या लोकांना। तुम्ही म्हणाल परके कसे? त्यांचं नातं गोतं, त्यांचं सगळं त्यांना लखलाभ आहे, तुम्ही त्यांच्या नात्या गोत्यात फक्त मतदार म्हणून आहात हे तुमच्या लक्षात असू द्या। मी या निवडणुकीला जेव्हा सुरुवात केली, जेव्हा आम्ही उमेदवार म्हणून काही पावलं पुढे टाकली, त्यावेळेस सुरुवातीला यांनी एकदम हलक्यात घेतलं, पण सगळ्या गोष्टी प्रोसेसने पुढे होत आल्या। जनसामान्यांना आमची भूमिका पटली की हे पोरग 12 वर्ष या शेती आणि मातीची भूमिका घेऊन रणरण करताय, पटलं त्यांना। अगदी देवळा तालुक्यात पटायला लागलं, त्या लोकांना पटायला लागलं का तर तिकडचा बागलान त्यांच्याकडे आला, आमची सुद्धा पैसे या पोराला मोकळे करून दिलेत, आमच्या अनुदानासाठी हा झटलाय, आम्हाला कधी त्या ठिकाणी वाटलं नाही हा बागलांचा आहे। मालेगावच्या लोकांना ते वाटू लागलं, येवल्याची लोक रात्रंदिवस करतायत, सिन्नर पासून लोक रात्रंदिवस या ठिकाणी फोन्स करतायत, निफाड तालुक्यातली लोक फोन्स करतायत। माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमचा दृष्टिकोन तुम्हाला त्यातनं समजत नाही का? आम्ही फक्त आणि फक्त शेती, शेतमजूर, दिव्यांग, लहान माणूस, आदिवासी बांधव यांच्या घटकाच्या उत्थानाची गोष्ट करतो आणि ती गोष्ट निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाची, हे लक्षात ठेवा। जिथे जिथे ह्या गोष्टी झाल्या तिथे तिथे पराक्रमच झाले ना। या गोष्टी कोणी केल्या? आम्ही गाव खेड्यात सांगत असताना, बोलत असताना सांगत असतो की आपल्याला नेतृत्व कशी असावी, तर त्यांना तुमची खरी मेक माहिती असली पाहिजे संकटाची, संघर्षाची। ती मेक माहिती होती आर पाटील साहेबांना। माणसानं त्या ठिकाणी बसल्यानंतर गावचा तंटा किती त्या गावाला तोटा देतो हे माहित असल्यामुळं तंटामुक्त अभियान राबवण्याचा त्या माणसानं कसोशीनं प्रयत्न केला की या तंट्यांमध्ये, गाव खेड्यामध्ये किती दुःख लपलेलं आहे ते सांगण्याचं कसं आम्ही वेगळ्या सूत्राने केलं। आम्ही लोकांना म्हणायचो तुम्ही आमच्यासाठी मत मागण्यासाठी तुमच्या भावाचं मुस्कट फोडा, तुमच्या मित्राचं मुस्कट फोडा, पण आम्हाला मत करा। लोक सुरुवातीला म्हणायचे आम्ही तुम्हालाच निवडून आणू आणि तुम्हालाच मत करू। आम्ही तिथं बोलल्यानंतर पॉज घ्यायचो आणि म्हणायचो असं नका करू। गाव खेड्यात गावा आणि भावापेक्षा उमेदवार कधीच महत्वाचे नाही, हे आमचं शेवटचं वाक्य राहायचं। लोकांनी तेवढंच तोडलं, आधीचं पॉज घेतलेलं आणि स्टेटस ठेवलं। कोणी ठेवलं? ज्यांना निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त निवडणूक जिंकणं एवढंच माहिती आहे, बाकी निवडणुकीनंतर तुम्हाला जिंकवायचंय हे ज्यांच्या ध्यानात नाही, त्यांनी आमची स्टेटस अशा पद्धतीने ठेवली। काहींनी काय म्हटलं का बाबा हा स्टंट करतो म्हणे। निश्चितच मी स्टंट करत असेल, पण कधीही घरून निघाल्यानंतर बाहेर जाताना डोक्यात सुद्धा नसतं की आपल्याला काय करायचे, समोर एखादा भेटला त्याची अडचण दूर करण्यासाठी मला स्टंट करावा लागत असतील तर मी अशा हजारो स्टंट तुमच्यासाठी करण्यासाठी। अजून काय म्हटलं, याच्या माग पुढं एवढ्या गाड्या कशा काय म्हणे, याच्या पुढं 15 गाड्या, माग 15 गाड्या। अरे 15 गाड्यांना एकाला तरी फोन करेल असेल मी का तू माझ्या मागे ये, तर ही निवडणूक मी यायच सोडून देतो। एकाला सुद्धा म्हटलेलं नाही माझ्या मागे, पण हा त्यांनी ज्या वेळेस आरोळी दिलाय त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलोय, म्हणून ही सगळी मंडळी पाठराखण करताय। ते लोक विसरून गेले, सोयीचं राहिलं असते तर तुमच्याही मागे फिरले असते, राहायचं असतं, करायचे असते स्टंट लोकांसाठी। आणि याच पद्धतीनं जर ते टीकात्मक बोलू लागले तर या फाटक्या पोराचं स्थान या राजकारणात किती उंचीवर तुम्ही आणून ठेवलंय हे तुम्हाला आता त्या ठिकाणी कळलं। तुमच्यामुळे झालं हे सगळं। सामान्य माणसाने भूमिका उचलून धरली आहे, आणि भूमिका उचलून का धरली? आम्ही कटाक्षानं पायरून उभे आहोत। सगळ्यांना शंका होती आमच्या उमेदवारीबाबत, हा माघार घेत नाही, घेतली आम्ही माघार। आम्ही एकदा पाऊल टाकलं तर माघार घेत नाही, हा माझ्या पर्सनॅलिटीचा विषय आहे। एक तर टाकायचंच नाही, नाहीतर माघार घ्यायची नाही, मग जे होईल ते होईल। आणि हे करताना डोक्यात सात्विकता आहे, हे करताना डोक्यात सकारात्मकता आहे, हे करताना एवढं मला माहितीये, मी भले भले राजकारणी डोळ्यासमोर पाहिले
क्षणाच्या सुखासाठी काही लोकांना खोटं बोलून हे राजकारण उभं करता आणि मतदानाचा दिवस गेल्यानंतर लोक विसरत नाही. एका क्षणात लोकांनी सुद्धा यांना लोळवलंय. त्यामुळे खोटं कधीच बोललेलं नाहीये. जी काय भूमिका आहे ती स्पष्ट आहे. भूमिकेला अनुसरून आम्ही या इथपर्यंत आलो. म्हणून आता लोकांना उकळ्या फुटायला लागल्या. कोण काय बॅनर गायब कर, बॅनर फाडून टाक. तिकडच्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या सभा नका होऊ देऊ. त्यांच्या अवघा तालुका आम्ही पिंजून 5 वेळा काढला. तुम्ही आत्ताशी सभा घ्यायला गेले. 5 वेळा मी देवळा तालुका पिंजून काढला, यांना कळालं सुद्धा नाही. आणि उगाच पिंजावला नसता तर उमराण्याच्या लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं असतं का माऊली? त्या लोकांनी आजतागायत पाठराखण केली. दररोज 3-4 गाड्या असतात बिचारे. सामान्य आहे. कधी सोसायटीचं सभापती पद त्यांनी भोगलेलं नाही. त्यांनी कधी सरपंच पदाला फॉर्म सुद्धा भरलेला नाही. पण त्यांना वाटतं हे सगळं जे चुकीचं चाललंय ना ते थांबवायचं आहे. बरं 4 तारखेपर्यंत सगळीच आपल्या तालुक्यात तालुक्याची लोक काय म्हणत होते? मी कधीही म्हणलो नाही का आमकाच आमदार पाहिजे. मी एवढंच म्हटलं फक्त शेती मातीची भूमिका कोण घेत असेल त्याला आमदार करा. कोण घेत असेल पाण्या प्रश्नाची भूमिका त्याला आमदार करा. पण ते प्रश्न फक्त निवडणुकीतच नसते घ्यायचा, त्याला अखंड प्रवास पण केलेला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस असं सांगत होतो त्यावेळेस सगळी लोक पुन्हा प्रचाराला गेली. काहींना टिकत भेटणार होती, काहींना भेटणार नव्हती. काही काय म्हणाले 4 तारखेपर्यंत ऐकलं तुम्ही सगळ्यांनी का आमदार हा चांदवडचाच झाला पाहिजे म्हटले का नाही? बरेच लोक म्हटले. प्रत्येक जण त्या ठिकाणी आमदारकीला तयारी करत होता. काही काय म्हटलंय आमदार चांदवडचाच झाला पाहिजे आणि शिवाय तो अपक्ष नसावा. अपक्ष सगळे पैसा खायसाठी उभे राहतात. नीट व्हिडिओज बघा, त्याचे सगळे ट्विटर किंवा इंस्टाग्रामचे अकाउंट बघा, सगळं सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाची त्यांची घोषणा अशी होती, चेहरा नवा आणि बदल हवा. परमेश्वराला काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या. त्या बिचाऱ्यांनी एवढा प्रचार करून ठेवला. आता मला सांगा त्यांच्या तिन्ही कॅटेगरीत मी बसतो का नाही? मी चांदवड तालुक्याच नाही का? चांदवड तालुक्याचा आहे आणि चेहरा नवा नाही का? बरोबर. आणि दुसरी गोष्ट मी परिवर्तन महाशक्ती आघाडीचा उमेदवार आहे. आणि शिवाय परमेश्वराला काही करून घ्यायचं असेल, मी एकदा म्हटलं आपणही त्या ठिकाणी असे गणपतीला पैसे वाटायसारखे पैसे जर कमवले असते तर लोकांना आपल्याला डोक्यावर घेतला असतं. झोपलो. गणपती बाप्पा माझ्या स्वप्नात आले. मला म्हणले अरे तू नाराज का होतो? अरे मला माहिती तुझी गंमत आबळेल आहे. म्हणून यांनी माझी चेष्टा केली ना. तुमचे शेतकऱ्यांचे नाफेडचे पैसे आणून माझ्या पुढेच वाटले आणि देवी पुढे वाटले. त्याच्यामुळे मलाही थोडासा यांचा रागच आला. कोणाच्यानं जमलं नाही ते गणपती बाप्पांनी तिकडे करून दाखवलं. केलं का नाही? तिकडं ते केलं, इकडे चौघांकडून माझा प्रचारही करून घेतला. एकदम फिट कॅटेगरीत या तालुक्यामध्ये दुसरा कोण उभा आहे? कोण उभा सांगा? आत्मपरीक्षण करा. हे परमेश्वरी संकेत नाहीये का? माझ्याकडे कधी झाले असते यांच्याशी बाई टाका, कधी यांना थांबवणं झालं असतं. हे थांबले. यांनीच सांगितलं अपक्षाच्या मागे जाणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे. आणि हे सगळे आता घाटातून एवढी मोठी गाडी जाणार आहे की अशा गाडीत बसले जाणार आहे कधी गाडी? लक्षात आलं मला काय म्हणायचं. जर हे सगळंच असं असेल, प्रश्न माझ्यावर उपस्थित केले काय का पैशासाठी उभा आहे? मागच्या वेळेस एका शब्दानिशी थांबलो. मागच्या वेळेस मला वाटत होतं माझं इंट्रोडक्शन होईल, ओळख होईल. एका शब्दात थांबलो. मी थांबलो नाही का? थांबलो ना. तुम्ही सगळ्यांनी कोणी कोणी सांगितलं मामा तुम्हीही सांगितलं होतं तुला थांबावं लागेल. भाऊ तुम्हीही सांगितलं होतं तुला थांबावं लागेल. नंदू काका नव्हते म्हटले थांबावं लागेल. पण नंदू काकाला सांगायला लावलं की तू याला थांबायला लाव. तर काका म्हणतोय तुझा तू निर्णय घे, मी तुझ्या बरोबर आहे. सगळ्या गोष्टीमध्ये साहेबांना पण आता नाही. साहेबांना म्हटलं होता तुझा निर्णय तू घे. या सगळ्या गोष्टीतनं काय सिद्ध होतं? काही लोकांचे त्या ठिकाणी निर्णय अनपेक्षित होते म्हणून मी त्या ठिकाणी थांबून घेतलं. मग का आता मी उभा राहिलो तो पैशासाठी. मग मागच्या वेळेस मला किती पैसे दिले होते त्यावेळेस म्हणून मी थांबलो? हा प्रश्न त्या लोकांना विचारायला नको. आपल्या भूमिका त्या पैशासाठी आणि यांच्या भूमिका त्या सगळ्या ब्रह्मदेवासारख्या त्या ठिकाणी धुतल्या तांदळाच्या भूमिका आहे अशा दाखवतात. आमची भूमिका धुतल्या तांदळाची. कुठेही तुम्ही चौकशी करा. आता मला सांगा तुम्ही एवढे दुधखुळे नाही, हे काय राजकारण चाललंय हे तुम्हाला न कळणं इतकं काय काम आहे तो आमदाराकडे? तुमची कुठली काम आहेत तुमच्या आमदाराकडे? एक महत्वाचा पॉलिसी प्रश्न आहे पाण्याचा. त्या संदर्भात तुमच्या समोर बोलले. कधी यांचे विधानसभेचे आक्रंदन ऐकवले? कधी यांच्या त्या ठिकाणी पेपरला त्या निवडणुकांच्या कालखंडा व्यतिरिक्त यांच्या बातम्या आल्या? हे तिकडे करायचं नाही.
ज्यावेळेस गोदावरीचं संपन्न खोरं घोषित केलं त्यावेळेस तर मी लहानच असेल, त्यावेळेस ही सगळी जाणती माणसं कुठं होती? अरे संपन्न खोरं घोषित करण्याच्या आधी या असलेल्या चांदवडला, ज्याला हायराईज स्टेशन म्हणत्या, नाका गायकवाडा व्यतिरिक्त कोणी प्रयत्न केलेले दिसत नाही. हे सगळं थोतांड आहे. अहो, बोलता बोलता हा ओझरखेड पुणेगाव करून टाकला तरी कोणी बोललं नाही. एक तिकडनं भेटला असता, एकीकडनं भेटला असता, काय बिघडलं असतं? एखादं रोटेशन याला आलं असतं, एखादं रोटेशन त्याला आलं असतं. तुटपुंजा का होईना पाण्याच्या आधारे मार्च एप्रिल पर्यंत शेती केली असते ना आपण. पण सगळ्या गोष्टींचा बिघाड झाला आणि आता त्याचा परत चिखल करून तुमच्यावर फेकतोय. नारपार गोदावरी लिंकिंगला अव्यवहार्य म्हटलं. का म्हटलं तर ते त्या ठिकाणी पूर्णत्वच गेलेलं आहे, त्याचं पाणी वाटलं गेलेलं आहे. मग ज्यावेळेस अव्यवहार्य म्हटले त्यावेळेस तुम्ही पेटून उठले नारपारसाठी. वा रे, कुठली गणित पाण्याची शिकवतायत आपल्याला. या गोष्टींच्या पलीकडे ही झाली त्या ठिकाणची दीर्घकालीन पॉलिसी. पण इन्स्टंट पॉलिसीवर कोणी बोलायला नाही. इन्स्टंट पॉलिसी म्हणजे आता तत्काळ सुटणारे प्रश्न, निर्यात बंदी तत्काळ सुटणारा प्रश्न आहे. का करता? आमचं नुकसान होतंय, आमच्या खिशाला तोटा बसतोय. सोयाबीनचे तेलबियांची आयात केली, 10-12 हजार रुपये सोयाबीन जात होतं. असं कोणतं संकट पडलं होतं या देशावर? 10-12 हजार रुपये सोयाबीन जात होतं, तुम्ही तेलबियाची आयात केली. त्या दिवसापासून आज तागायत 40 रुपयाच्या वर बाजार जाईना. या गोष्टीकडे आपलं कोणाचं लक्षच नाहीये. या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी झिजले पाहिजे, पण ते झिजत नाही. ते जितके तिकिटासाठी झिजतात तेवढे तुमच्या पैशासाठी झिजले असते तर त्यांना कोणत्याही तिकिटावर तुम्ही निवडून दिलं असतं हे यांच्या ध्यानातच नाही. तिकीट महत्वाचे, या पक्षाची निष्ठा महत्वाची. अरे तुमच्याशी निष्ठावान राहणं म्हणा, करील बार्गेनिंग तुमच्यासाठी कोणाची सोबत येईल, पण स्वामीनाथन आयोग लागू होतो का यासाठी आमदारांची गट पाडवावी. फोडू त्या राजकारणाला, फोडू त्या विधानसभेला. हे पास झालं 10-10, 5-5 वर्ष खूप पुरेसे आहे एक माणूस ओळखायला. किती वेळ लागतो माणूस ओळखायला? बोलायचंच नाही, त्या प्रश्नांना त्या ठिकाणी हातच घालायचा नाही आणि सार्थ राजकारण जपून चालायचं. अरे ज्या देशाला तुम्ही महासत्ता म्हणता ना, 10 वर्षाच्या पुढे राजकारण नाही त्या देशामध्ये. इथं 5व्या वर्षी राजकारणाला सुरुवात करायची, संपत्ती गोळा करायची, गोळा केलेली संपत्ती वाढवायची, पुन्हा 10व्या वर्षी या ठिकाणी त्या संपत्तीचा वापर करायचा, त्यातलं तुम्हाला भुलवायचं. आणि एकदा का संपत्ती जमा झाली, संस्थात्मक राजकारण पुढे आणायचे, संस्था टाकायच्या, त्या संस्था सांभाळण्यासाठी पुन्हा राजकारणाला जन्म घालायचा. यामुळं धड तुम्हाला ज्ञान सुद्धा चांगलं देत नाही. सगळ्या देशाच्या राजकारणाचं संस्थात्मक शिक्षणाच्या माध्यमातून बाजारीकरण करून टाकलंय. अरे गरीबाच्या पोराला एकदा चांगलं ज्ञान देऊ दे, हा देश आपसुक महासत्ता होईल. दुसऱ्या कोणाला येईल महासत्ता करण्याची गरज नाही, पण गोष्टी समजून घ्यायच्या नाही. मग माझा प्रश्न यांना असा आहे की तुम्ही 10 वर्ष सांगतात का सत्ता नव्हती. अरे सत्ता म्हणजे काय? तुला सगळ्या आमदारांना ज्या फॅसिलिटीज आहे त्याच तुला बोलण्याची मुभा आहे, तुला त्या ठिकाणी लक्षवेधी मांडण्याची मुभा आहे, तुला त्या ठिकाणी तालिका प्रश्नात सहभाग घेण्याची मुभा आहे. तुला कुठली सत्ता पाहिजे? सांगता ना तुम्ही सत्ता नाहीये आणि सांगता तुम्ही की आम्ही पाणी आणणार. पाणी आणणार आहे. हे जर कॉन्क्रिटीकरण झालं नसतं ना, पाणी तेवढंच येतं. 2004 ला पाण्याचा प्रयत्न झाला नाही का मामा? 9 ला झाला नाही का? 14 ला झाला नाही का? 19 ला झाला नाही का? तेच पाणी आहे, फक्त त्या ठिकाणी लेवलिंग आणि कॉन्क्रिटीकरणमुळे ते पाणी पुढे पडतंय आणि त्या पाण्यावर तुम्ही कब्जा मारताय. कधीही चेक करा, 2004, 9, 14, 19 घोळेगाव आणि देवरगाव परिसरात किंवा तिथून पुढच्या पश्चिम पट्ट्यात 180 मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय, तेव्हाच हे पाणी पुढे ठरवलेलं आहे. इथलंच पाणी आपल्यालाच खेळवायचं आणि ते खेळवताना अन्याय झाला तरी पाहत बसलाय. विस्तारीकरणाच्या त्या निधीसाठी आम्हीच भांडलो. विस्तारीकरण होणं गरजेचं आहे. चिखल आंब्याजवळ जे पहिलं विस्तारीकरण झालं त्याला आम्ही नडलो. ते विस्तारीकरण करणं गरजेचं आहे. 54 कोटी रुपयाची प्रापण सूची आमच्या प्रोसिडिंगद्वारे मिळाली आहे. छापायला आमच्या बाजूने कोणी नाही, पण समजवायला तो कागद त्या ठिकाणी प्रोसिडिंगवर तसाच आहे. त्या सुभाष देसाईंच्या पणन विभागामध्ये तो तसाच पडलेला आहे. तिथं ती बैठक झाली होती संयुक्तिक. 54 कोटी रुपये मिळाले, तेव्हा त्या 2 कोटीत ती विस्तारीकरण झालं. पुढे 14 कोटी रुपये वडाळीला भूसंपादनाला गेले. इतके सहजतेनं प्रश्न सुटू शकतात. संघर्ष करण्याची क्षमता पाहिजे. आम्ही म्हणायला पाहिजे होतो 54 कोटी आमच्यामुळे मिळाले, कोण ठेकेदार तुम्ही टाकणार? हे तेच करता ना. तुम्हाला सांगताना कोट्यवधी रुपयाची कामं आणता, हे कोट्यवधी रुपये गुणिले 20% यांचे आहेत म्हणून हे जीव काढतात. काय यांच्या घरात ते प्रॉपर्टी विकून नाही काढत. बोलण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. आता वेळ पुढची आहे, मात्र बोलास का वाटतं? मी काय त्या वडनेर गटामध्ये गेलो, लोकांनी प्रचंड सहकार्य केलं. अरे ज्यांच्या घरचा गडी माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत ती लोक माझ्यासाठी रात्रीचा दिवस करताय. का करत असतील? जेव्हा कधी एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये त्यांची द्राक्ष अडचणीत आले असतील तर माझ्या वाणीच्या आणि बुद्धीच्या आधारे त्यांची ती एक्सपोर्ट पॉलिसी सहज करून दिली. उगाच डोक्यावर नाही घेणार ती लोक मला. हे ज्या कोट्यवधी रुपये वाटण्याच्या गमजा करताय ना, तितके पैसे मी लोकांचे सहज मोकळे करून दिले. सहज म्हणजे संघर्ष केलाय. मी शिवासाई एक्सपोर्टचे पैसे काढताना त्याच्या वडिलांना गाडीत टाकलं, माझ्यावर गुन्हा पण दाखल झाला.
त्यांना सांगितलं तुमचे वडील आमच्या ताब्यात आहे, आमचे पैसे आल्याशिवाय तुमचे वडील देणार नाही, इतक्या भूमिका तुमच्यासाठी घेतलेल्या आहे. काही पण होऊ शकत होत्या त्या क्षणाला. त्याच दिवशी 5.25 कोटी रुपये त्या लोकांचे मिळालेले. आणि तुम्ही सांगताय कोट्यवधी रुपये वाटून राजकारण करायचं. किती कोट्यवधी रुपयाचा हिशोब कराल तुम्ही? बसा आमच्यासोबत. आमच्या प्रत्येक आंदोलनाला आउटपुट आहे. प्रत्येक आंदोलनाला आम्ही तुकाराम मुंडेंच्या कार्यालयात गेलो, त्यांना सांगितलं दुधाची भूमिका, त्यांना ऐकली नाही. आम्ही एकच आंदोलन छेडलं आणि एक कमेंट केली, 5 रुपये दुधाचं अनुदान त्या ठिकाणी मिळालं. त्याचा विस्कळीतपणा जरूर आहे, पण भूमिका मांडून त्यांना स्पष्ट करायला लावलं की नेमकं काय करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी जाणार ही भूमिका आम्ही घेतली. जर तुम्ही त्या ठिकाणी पशुधन विकास मंत्री आहात, तुम्हाला जर भूमिका घ्यायला जमलं नाही तर आम्ही घरी येऊ, प्रहारची पोरं काही करू शकता, भूमिका घ्यायला भाग पाडलं. कितीतरी आंदोलन आहे, दवाखान्याचे आंदोलन आहे, सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आंदोलन आहे, तुमच्या अखत्यारीतले प्रश्न आहे. तुम्हाला तहसील कार्यालयात तासन-तास उभं करणारे ह्या लोकप्रतिनिधींना विचारा, एवढ्या अँटी करप्शनच्या रेट्स आंदोलनामध्येच का पडल्या? का पडल्या? कोट्यावधी रुपयांची स्वप्न दाखवून त्या ठिकाणी तुम्हाला राजकारणाच्या मध्ये वापरून घेणाऱ्या लोकांच्या पलीकडं मी काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. पण समजा नाही केलं मी काही तर तुमचं फार बिघडणार आहे असं नाही. पण एकदा मी मगाशी म्हटलो ना, राजकारणाच्या मानसिकतेचा पॅटर्न तरी बदल. तुम्ही फक्त आम्हाला निवडून द्या. काय पॅटर्न बदल? सामान्य माणसांनी स्वतःच्या चरित्राच्या आणि कर्तृत्वाच्या वागणुकीच्या आधारे पाय रोवले तर सामान्य माणसाला सुद्धा डोक्यावर घेतात. हा त्या ठिकाणी राजकारणाच्या मानसिकतेचा पॅटर्न बदलणार आहे. तो प्रत्येक संस्थेत बदलला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत बदलला पाहिजे. त्याच्याशिवाय ही व्यवस्था वठणीवर येणार नाही. हे प्रचंड सुरक्षित झालेले आहे. तुमच्या देवभोळेपणाचा फायदा घेत आहेत आणि स्वतःला प्रचंड सुरक्षित करून घेतलंय. आज मी नाही तर तू नाही तर मी, एकमेकावर टीका करत नाही, टीका दोन्ही पक्ष आमच्यावर करताय. याच्यावरून लक्षात घ्या की तुमची भूमिका माझ्यासारखीच जर उद्या असली तर आपण सगळे फक्त मतदानाचे धनी आहोत, आपण उमेदवाराचे धनी होऊ द्यायचे नाही.